भगवान विष्णूबाबत वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला. निकालावेळी ते बोलायला नको होतं. झी 24 तासच्या टू द पॉइंट मध्ये भगवान विष्णूबाबतच्या वक्तव्यावर भूषण गवईंचं स्पष्टीकरण. बूट भिरकावण्याच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं. राकेश किशोर यांना बूटही परत केला. बूट फेकीवर भूषण गवईंची टू द पॉइंट भूमिका. आरक्षण उपवर्गीकरणाच्या टीकेला माजी सरन्यायाधीश भूषण गवईंचं उत्तर. निकालातून आंबेडकरी जनतेशी प्रतारणा नाही. टीका करणाऱ्यांनी एकदा निकाल वाचावा. भूषण गवईंचा सल्ला. पालघर ठाण्यातल्या आदिवासी मुलींच्या विक्री प्रकरणाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. झी 24 तासच्या ऑपरेशन सैतानचा इम्पॅक्ट. झी 24 तासनं उघड केलेल्या पालघरमधील ऑपरेशन सैतानचे विधानसभेत पडसाद. विजय वडेट्टीवारांकडून सभागृहात मुद्दा उपस्थित. उच्चस्तरीय चौकशीची ही मागणी. अधिकाऱ्यांकडून योग्य कारवाई झाली असती तर पुणे जमीन प्रकरण घडलंच नसतं. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. अमेडियाच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा. पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांना वाचवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा. शुक्रवारी अधिवेशनात मुद्रांक सुधारणा 2025 विधेयक मंजूर. अमेडियाला दिलासा मिळण्याचा विरोधकांना संशय. आणि महापालिका निवडणुका एकत्र लढण्याची महायुतीची घोषणा. मात्र जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेची चर्चा अडल्याची माहिती. तोडगा कसा काढला जाणार याकडे लक्ष.